नमस्कार. लोकमान्यमध्ये आपले स्वागत. आज आपण पाहणार आहोत 24 एप्रिल 2021च्या चालू घडामोडी. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, द हिंदू, लोकमत, सकाळ यामधील डेली न्यूज आपण ॲनालिसिस करत असतो. परीक्षाभिमुख घडामोडींचा आपण आढावा घेत असतो. पहिली घडामोडी आहे, आता प्राणवायू करमुक्त म्हणजेच ऑक्सिजन, जो सध्या ऑक्सिजनचा कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला तुटवडा भासत आहे, त्यानिमित्त आपण ऑक्सिजन आता आयात करणार आहोत. यासाठी केंद्रानं निर्णय घेतलेला आहे की सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर आता हे रद्द करायचे आहेत. साधारण ऑक्सिजनचं प्रमाण जे हॉस्पिटलमध्ये पाहिजे तेवढं उपलब्ध होत नसल्यामुळं आपल्या भारतामध्ये आपण ऑक्सिजन आता तयार करतोय. महाराष्ट्रानं साखर कारखान्यामध्ये काही युनिट्सना तयार करण्याची परवानगी सुद्धा दिलेली आहे, पण ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळं आपण वायुदलाच्या मदतीनं ऑक्सिजन आता आयात पण करणार आहोत. यासाठी सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर त्यावरील रद्द केलेले आहेत. ऑक्सिजन आणि ऑक्सिजनच्या संबंधित उपकरणाच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर 3 महिन्याच्या कालावधीसाठी तात्काळ प्रभावीनं पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. कारण ऑक्सिजन उपकरणं असतील, काही व्हेंटिलेटर असतील, व्हेंटिलेटरला लागणारे सर्व साहित्य असेल, या संदर्भात सुद्धा आता निर्णय घेतण्यात आलेला आहे. हवाई दलाच्या C-17 विमानातून 4 रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर ट्रक पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून जामनगर येथे पाठवण्यात आले आहेत. आता ऑक्सिजन आयात करताना आपण विमानांचीही मदत घेण्याचं ठरवले. ऑक्सिजन बाय रोड पद्धतीनं आपण तो घेऊन येऊ आणि जाताना जे मोकळे टँकर आहेत ते विमानानं त्या सेंटर जे असेल जिथून ऑक्सिजन आणणार आहे त्याच्याजवळ नेले जातील. मग जामनगरवरून आपण महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणला जातोय, तर महाराष्ट्रासाठी पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून ते ऑक्सिजन C-17 या विमानातून जामनगरपर्यंत नेले जातील आणि जामनगरपासून बाय रोड ते इथपर्यंत येतील. कारण ऑक्सिजन आणि दाब याचा व्यस्त चलन असल्यामुळं उंचावरून विमानातून तो आणणे अशक्य असल्यामुळं सध्या ऑक्सिजन आणण्यासाठी आपण बाय रोड किंवा रेल्वेचा वापर सध्या करत आहोत. यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस सुद्धा तयार केले आहे आणि यासाठी ग्रीन कॉरिडॉर आपण बनवलेला आहे. ऑक्सिजन सिलेंडर आणणाऱ्या कोणत्याही ऑक्सिजनच्या टँकरला आता कुठेही अडवलं जाणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे ऑक्सिजन आता बाय रोड सुद्धा येतोय. त्याचबरोबर ऑक्सिजनच्या जे आपण करण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर असेल किंवा काही उपकरणं असतील, व्हेंटिलेटर असतील, यावरील आता सर्व जे कर आहेत, सीमाशुल्क, आरोग्य उपकर, हे रद्द केलेलं आहे. कारण काही उपकरणांचे साहित्य आयात करावं लागतं आणि हे आयात केल्यामुळे याची इथं कर जास्त लागल्यामुळे ती वस्तू इथं महाग बनते, म्हणून आता कर हे रद्द केलेले आहेत. यानंतर न्यायमूर्ती NV रमन्ना नवे सरन्यायाधीश झालेले आहेत. काल त्यांना राष्ट्रपतींनी शपथ दिलेली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना सरन्यायाधीश या पदाची शपथ दिली आहे. ते 48वे सरन्यायाधीश म्हणून असतील. न्यायमूर्ती रमन्ना यांची 6 एप्रिल रोजी देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांचा कार्यकाल 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल. या अगोदर आपण त्यांची सर्व माहिती पाहिली. ते आंध्र प्रदेशचे आहेत. त्यांची सुरुवात कशी झाली, वकिली कुठून सुरुवात केली, हे सर्वच आपण अगोदर पाहिलेलं आहे. हे सर्वात महत्त्वाचं होतं. यानंतर भारत बायोटेकचे कोवॅक्सिनचे दर 700 रुपये. सिरमनं स्वतःचे दर जाहीर केल्यानंतर भारत बायोटेक कंपनीनं स्वतःची जी कोवॅक्सिन लस आहे त्याचेही दर जाहीर केलेले आहेत. यासाठी राज्य सरकारांना 700 रुपयाला ही लस उपलब्ध असेल, तर खाजगी रुग्णालयांना 1200 रुपये या दराने ती लस मिळणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटनं कोविशिल्ड राज्य सरकारला 400 रुपयाला तर खाजगी रुग्णालयांना 600 रुपयांना ती देण्यात येणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. कालच केंद्र सरकारनं पण जाहीर केलं की सिरम इन्स्टिट्यूटकडून ते फक्त 150 रुपयांनी लस विकत घेणार आहेत. ते अतिरिक्त किंमत देऊ शकणार नाहीत. त्यामुळे सिरमनं सांगितलं की केंद्र सरकारचे दर सेम राहतील, पण राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालयांना दर हे वेगवेगळे राहतील. आता महाराष्ट्रामध्येही 18 वर्षापुढील लोकांना आता लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यानंतर हवामान बदलाबाबत भारताबरोबर सहकार्य करण्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी जाहीर केलेलं आहे. अमेरिका आणि भारत या संदर्भात आपण भरपूर पाहत असतो. अमेरिका आता चीनला व्यापारी शत्रू मानत असल्यामुळं भारताबरोबरचं सहकार्य त्याचं वाढलेलं आहे. याच संदर्भात पाहायचं म्हणलं तर पर्यावरणाच्या बाबतीतही त्यांनी आता भारताशी सहकार्य केलेलं आहे. हवामान बदलाचे आपण क्लायमेट चेंज सतत बातम्या ऐकत असतो. यामुळं सध्या तापमान वाढ होत आहे. याच संदर्भात भारत आणि अमेरिका यांच्यातील हवामान आणि स्वच्छ ऊर्जा कार्यक्रम 2030 भागीदारीची घोषणा त्यांनी केलेली आहे. बायडेन यांनी 2 दिवसाची हवामानविषयक परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये त्यांनी हे जाहीर केले की भारत आणि अमेरिका
या दोन्ही देशामध्ये 2030 पर्यंत 450 मेगावॉट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा स्रोत निर्माण करण्याचं ठरवण्यात आलं आहे. ही मीटिंग व्हर्च्युअल स्वरूपात होती. त्यानिमित्तानं काही प्रतिनिधी होते इतर देशांचे आणि बायडन, आपले पंतप्रधान मोदी हे सर्वांनी ही जी मीटिंग आहे यामध्ये काही निर्णय घेण्यात आले. कार्बन वायूचे उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी सांगितले की आम्ही देशांशी भागीदारी करत असून यामध्ये भारत आणि स्वीडनचा समावेश आहे. अमेरिकेनं सध्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत क्षेत्राकडे आपलं धोरण वळवल्यामुळं सध्या इतर देशांशी सहकार्य करत त्यांनाही त्यामध्ये सहभागी करून घेण्याचं धोरण अमेरिकेने केलेलं आहे. यामध्ये अपारंपरिक ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी, सोलर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल किंवा अन्य काही ऊर्जा आहेत ज्या निर्माण करता येतात, अशा ऊर्जांचा समावेश अपारंपरिक ऊर्जा स्रोतमध्ये होतो. पारंपरिक म्हणजे आपण जे वापरत असलेले सरपण असेल किंवा सिलेंडर, गॅसचा सिलेंडर असेल, मिथेन वायू हे ते. पण आता सध्या आपण अपारंपरिक ऊर्जाकडे बोलतोय कारण ती प्रदूषण करणारी नाही आणि तिचा खर्च जरी जादा असला तरी ती भविष्यासाठी टिकणारी आहे. यानंतरची त्यांनी हवामान बदलाची जी परिषद झाली होती, आपण त्या संदर्भात वसुंधरा दिन जो पाहिला त्यामध्ये माहिती घेतली होती मागच्या लेक्चरमध्ये. हवामान बदल, क्लायमेट चेंज सध्या चर्चेत आहे. क्लायमेट चेंजमुळे काय होते, तापमान वाढते, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा तापमान वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक असल्यामुळं कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणं आता लक्ष्य आहे. यासाठीच आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोताकडे वळतोय. कारण पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, पेट्रोल असेल, डिझेल असेल, कोळसा असेल, याच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. यानंतर महाराष्ट्रात लसीकरणासाठी जागतिक निविदा काढण्याचे राज्य सरकारने ठरवले. 18 ते 44 वयोगटाला येत्या 1 मे पासून लसीकरण करण्याची जबाबदारी राज्यांचीच असल्यानं लसीची उपलब्धता होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने घेतलेला आहे. वयाच्या 45 पर्यंत केंद्र सरकार लस मोफत देणार आहे. राहिलेले जे 18 ते 44 हा वयोगट आहे यासाठी राज्यांनी नियोजन करायचे. यासाठी महाराष्ट्रानं आता काय सांगितले की आम्ही आता जागतिक निविदा काढू. जगामध्ये स्पुटनिक व्ही असेल रशियाची, आणखीन काही देशांच्या लसी निर्मिती झालेल्या आहेत. या लसींच्या बाबत आपण आता जागतिक निविदा काढून त्या लसी भारतामध्ये जर केंद्र सरकारनं सहकार्य केलं तर आयात करून महाराष्ट्रात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. अशा प्रकारची लस निविदा काढणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असणार आहे आणि मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. सर्वात महत्त्वाचं आहे की लसीकरणासाठी आता आपण जागतिक निविदा काढणार आहे. सिरमला ज्यावेळेस विचारण्यात आलं, सिरमनं केंद्राचा कोटा जास्त असल्यामुळे लस पुरवणं एवढं शक्य होणार नाही, महाराष्ट्राचा जेवढा कोटा आहे तेवढा. त्यासाठी महाराष्ट्रानं हा निर्णय घेतलेला आहे. यानंतर महाराष्ट्रात राज्यातील रुग्णसंख्या आता स्थिरावलेली आहे. गेले 8-10 दिवस अगदी करोना, आपण म्हणतो की सुनामीची लाट आल्या पद्धतीनं करोना वाढत होता. एकदम फास्ट ग्रोथ होत होती. 400 पटीनं रुग्णसंख्या वाढली होती अख्ख्या देशामध्ये. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात मुंबई, पुणे या शहरामध्ये रुग्णसंख्या जास्त वाढत होती. पण सलग आता 4थ्या दिवशी 67,190 नवे रुग्ण आढळलेले आहेत. म्हणजे 4थ्या दिवशी 67,000च रुग्णसंख्या स्थिर राहिली. आता रुग्णसंख्या हळूहळू कमी येईल. पीक पिरियड आता खाली येतोय असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्या निमित्तानं महाराष्ट्रात आता रुग्णसंख्या घट होण्याची सुरुवात होईल. सध्या मुंबई आणि पुणे यामध्ये रुग्णसंख्येत घट नोंदवली गेलेली आहे. हळूहळू ही रुग्णसंख्या कमी येईल. संचारबंदीचा यामध्ये फायदा आपल्याला दिसून येतोय. केंद्राकडून राज्याला रेमडेसिवीरचा वाढीव पुरवठा करण्याचं जाहीर केलं आहे. 21 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत राज्याला 4,35,000 रेमडेसिवीर देण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक 34% साठा महाराष्ट्राला पुरवण्यात येतोय. सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा होत नसल्यामुळे त्याचा काळाबाजार होत होता. साधारण 30-32 हजाराला सुद्धा हे इंजेक्शन मिळत होते, ज्याची किंमत केंद्रानं 1,200 रुपयेपर्यंत आणि राज्यानं सुद्धा 1,200 रुपयेपर्यंत ठेवली होती. ते कितीतरी पटीनं काळ्या बाजारामध्ये विकलं जात होतं. आणि यामध्ये काही ठिकाणी पॅरासिटामॉलच्या लिक्विडचा वापर करून हे इंजेक्शन विकलं गेलेलं आहे. बारामतीमध्ये ही केस उघडकीस आली होती. अशा पद्धतीच्या जे औषधं असेल त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी त्याचा पुरवठा सुरळीत होणं महत्त्वाचं असतं. यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे की आता महाराष्ट्रालाही जास्त पुरवठा रेमडेसिवीरचा होणार आहे. यानंतर आज भगवान महावीर जयंती आहे. या निमित्त पाहणार आहोत. भगवान महावीर UPSCच्या इथिक्समध्ये आणि महाराष्ट्र कोणत्याही जी एक्झाम असते, राज्यसेवा, पूर्व परीक्षा, यामध्ये आपल्याला प्रश्न येतात जैन धर्माबद्दल. परत UPSCमध्ये सुद्धा जैन धर्म सिलेबसला आहे. मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये आहे आणि इथिक्स पेपर 4 मध्येही त्यांचे विचार आपल्याला वापरता येतील. आज महावीर जयंती असल्यामुळे त्यांचे काही विचाराबद्दल वर्तमानपत्रातून माहिती आलेली आहे. त्यांचे विचार
इसवी सन 6व्या शतकात उदयास आलेल्या जैन धर्मांचा विचार आज 21व्या शतकात सुद्धा किती उपयुक्त आहेत हे आज सांगितले गेलेलं आहे. तर आपण भगवान महावीर यांच्याबद्दल पाहणार आहोत. भगवान महावीरांचा जन्म बिहारमधील वैशाली येथे झाला होता. वैशालीजवळ कुंडग्राम हे गाव आहे, तिथं झाला होता. इसवी सन पूर्व 540 मध्ये झाला होता. त्यांच्या पित्याचं नाव सिद्धार्थ हे एक क्षत्रिय जमातीतील होते आणि त्यांची माता त्रिशला ही लिच्छवी जमातीतील राजकन्या होती. त्यांचं कुटुंब सदन कुटुंब होतं. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी यशोदा व कन्या प्रियदर्शना हे होतं. वयाच्या 3ऱ्या वर्षी वर्धमान विरक्त बनले होते. त्यांनी घरदार सोडून आपलं अरण्यात जाऊन 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना कैवल्य ज्ञानप्राप्ती झाली आणि हे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर इंद्रियावर व वासनावर विजय मिळवल्यावर त्यांना जिन हे नाव भेटलं. जिन म्हणजे जेता, म्हणजे सर्व वासनावर व इंद्रियांवर विजय मिळवणे म्हणजे जिन, आणि यावरूनच जैन हे नाव पडलं. वर्धमान हे स्वतः आत्मविजय मिळवलेला असल्यामुळे त्यांना आता महावीर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. कैवल्य ज्ञानप्राप्तीनंतर महावीरांनी उर्वरित 30 वर्ष कोसल, मगध, मिथिला, चंपा इत्यादी प्रदेशामध्ये आपल्या धर्माचा प्रचार केला आणि त्यांचं निधन इसवी सन पूर्व 468 मध्ये 72व्या वर्षी राजगीरजवळ पावापूर इथं झालं होतं. आता जैन धर्मामध्ये 24 तीर्थकार होते. त्यामध्ये पहिले वृषभनाथ होते, 23वे पार्श्वनाथ होते आणि 24वे तीर्थकार वर्धमान महावीर होते. महावीरांनी जैन धर्माचं तत्वज्ञान सांगितलं आणि यामध्ये पार्श्वनाथांनी जे सांगितलं होतं त्यामध्ये आणखी काही ॲड होत गेले होते. त्यामध्ये वर्धमान महावीरांनी जी 5 तत्व सांगितली त्यामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही 5 तत्व सांगितली. पार्श्वनाथांनी पहिले 4 नियम घालून दिले होते. त्यामध्ये महावीरांनी ब्रह्मचर्य या तत्वाची भर घातली. जैन धर्मामध्ये 3 रत्ने आहेत, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन व सम्यक चरित्र. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जैनांना ईश्वर कल्पना मान्य नव्हती, तर जैन यांनी सांगितलं होतं की वेदांचे अपौरुषत्व जैन धर्माला मान्य नाही. जैन धर्मामध्ये श्रमण म्हणजे संन्यासी आणि श्रावक म्हणजे धर्मपालन करणारे गृहस्थ असे 2 प्रकार आहेत. यामध्ये आणखीन शुभ्र वस्त्र परिधान करणारे श्वेतांबर पंथ आणि कोणतेही कपडे धारण न करणारे दिगंबर पंथ असे 2 पंथ होतं. श्वेतांबर पंथामध्ये प्रामुख्याने मगधवासी जैनांचा तर दिगंबर पंथामध्ये दक्षिण भारतातील जैनांचा समावेश होतो. आता आपण जैन धर्माची 5 तत्व पाहणार आहोत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, ज्याचा उपयोग तुम्ही इथिक्स UPSCचा 4थ्या पेपरमध्ये उत्तर लिहिण्यासाठी करू शकता. आता अहिंसा म्हणजेच स्वार्थासाठी दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे. उदाहरणार्थ पर्यावरण ऱ्हास, नातेसंबंधातील कटुता आणि अतिलोभ. या 3 उदाहरणं तुम्हाला इथिक्सच्या पेपरमध्ये देता येईल. अहिंसा कोणत्या प्रकारची आपण करू शकतो. पर्यावरण रक्षण हे अहिंसेमध्ये आहे. आपण पर्यावरणावर कधी कधी बघतो की जास्त प्रमाणात आपण वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. विकासाच्या नावाखाली आता भकास व्हायला लागलेला आहे. त्यामुळे पर्यावरण महत्त्वाचं आहे, हे सर्वात चांगलं आहे. सत्याने वागणे. उदाहरणार्थ गरीब दुर्बल व्यक्तींना दोष न देता त्यांच्या उत्थानासाठी सदैव प्रयत्न केला पाहिजे. त्यांना कोणताही दोष दिला नाही पाहिजे. त्यांच्याकडून अनैतिक पद्धतीनं काम करून घेतलं नाही पाहिजे. सत्यच वर्तन त्यांच्याशी झालं पाहिजे. यानंतर अपरिग्रह. मनावर नियंत्रण असले पाहिजे. आपल्या मेहनतीने जे मिळेल त्याचा स्वीकार करा. अनितीने पैसा कमवू नका. सध्या भ्रष्टाचार वाढतोय, यासाठी अपरिग्रह हे सर्वात महत्त्वाचं उदाहरण आहे. आपल्या भगवान महावीरांनी सांगितलं की अपरिग्रह म्हणजे दुसऱ्याचं कुणाचंही काही लुबाडवून घ्यायचं नाही. स्वतःच्या मेहनतीला मिळेल तेच आपण घ्यायचं. अस्तेय म्हणजे कोणत्याही प्रकारची फसवणूक, अगर चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कुणाची फसवणूक करायची नाही म्हणजे अस्तेय. अनेकांतवाद महावीरांनी स्वीकारलेला किंवा जैन धर्मामध्ये स्वीकारलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपले मत अंतिम सत्य आहे असे न मानता इतर व्यक्तींचे मत विचारात घेऊन त्यावर उपाय काढणे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनाला तिथं महत्त्व असलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मताला महत्त्व देणे, यालाच आपण लोकशाही पद्धती असं म्हणू शकतो. कारण सध्या आपण एखादशाही वाढण्याचं प्रमाण 21व्या शतकात वाढलेलं आहे. प्रत्येक देशामध्ये हुकुमशाही आता जन्माला येत आहेत. आपण पाहतोय सध्या लोकशाहीच्या मताला फार कमी महत्त्व दिलं जाते आणि आपण त्यासाठी सध्या महत्त्वाचा जो आहे तो अनेकांतवाद. इतरांच्याही आपण जे मत आहे त्यालाही स्थान दिलं तर आपण सर्वांची मत विचारात घेऊन एक चांगल्या विचाराप्रती पोहोचू शकतो. हे जैन धर्मामध्ये अनेकांतवाद सांगितलेला आहे. आता करोना महामारीत महावीरांचे विचार उपयुक्त आहेत.
जैन धर्मियांच्या आचरणातील मुखपट्टी वापरली जाते. नेहमी त्यांच्या तोंड नाकावर मुखपट्टी असते. त्याचे मास्क आहे. त्यासाठी उद्दिष्ट होता की आपल्या श्वासोच्छ्वास करताना कोणत्याही एखाद्या जीवाला इजा होऊ नये. आणि त्याचा आपण आज अर्थ असा घेऊ शकतो की त्यामुळे काय होते, कोणताही विषाणू आपल्या शरीरात जात नाही आणि त्यामुळे आपण श्वासोच्छ्वास चांगल्या पद्धतीने राहून आपले फुफ्फुस चांगले राहू शकतात. हे एक चांगलं आहे. दुसरं, चातुर्मासात स्थानकातील निवास. ज्यावेळेस त्यांचे चातुर्मास असतं त्यावेळेस ते एका ठिकाणी असतात. यालाच आजचं आपण गृह विलगीकरण म्हणू शकतो, होम क्वारंटाईन. ही एक त्यांचं त्या काळापासून आलेली होम क्वारंटाईन पद्धत चांगली आहे. कारण यामुळं ती व्यक्ती एकांतवासात राहिल्यामुळं रोगराई पसरण्यास आळा बसू शकतो. या 2 बाबींच्या करोना नियंत्रणासाठी संपूर्ण जगाला उपयुक्त आहेत असं आपल्याला जैन धर्मियांच्या तत्वज्ञानातून पाहायला मिळतं. म्हणजे जुनं जे धर्म आहेत त्यामध्ये काही चांगले विचार आहेत, ते जर आत घेतले तर आपण जे आत्ता करोनाच्या संकटामध्ये आहेत त्यापासून वाचू शकतो. आचार्य भद्रभाऊंनी रचलेल्या ओग निर्युक्ती या प्राकृत भाषेतील ग्रंथात महामारी रोखण्यासाठी विविध सूचना केलेल्या आहेत. भद्रभाऊ आणि स्थूलभाऊ 2 जे गुरु होते त्यातल्या भद्रभाऊंनी ओग निर्युक्ती हा प्राकृत भाषेत ग्रंथ रचला. यामध्ये महामारी रोखण्यासाठी विविध सूचना करण्यात आलेल्या आहेत. UPSC प्रश्न विचारू शकतो. UPSC मध्ये प्रश्न येऊ शकतो की ओग निर्युक्ती हे काय आहे, तर आचार्य भद्रभाऊंनी रचलेले प्राकृत भाषेतील ग्रंथ आहे ज्यामध्ये महामारी रोखण्यासाठी विविध सूचना आहेत. भरपूर वर्तमानपत्रात माहिती अशी येत असते. हे आपल्या परीक्षेला जे जे महत्त्वाचं आहे ते घेतलं पाहिजे. सध्या जे आपलं जुनं काही साहित्य असतं ते प्राकृत सांस्कृतिकमध्ये किंवा अर्धमागधी या भाषेतून होत असतं. आणि जे साहित्य जुनं आहे त्यामध्ये प्राकृत ही लोकभाषा असल्यामुळे जैन तत्वानं त्याचा स्वीकार केला होता. तर महावीरांनी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा वापर केला होता. 6व्या शतकात गुजरातमधील वल्लभी येथे जैन साहित्य संग्रहित करण्यात आले. हे सर्वात महत्त्वाचं होतं. बौद्धांच्या आणि जैनांच्या काही परिषदा झाल्या. त्यामध्ये बौद्ध सुद्धा 3 परिषद झाल्या होत्या आणि जैनांच्या 2 परिषदा झाल्या होत्या. यामध्ये तिथं साहित्य त्यांचं हे केलं होतं, म्हणजे आपल्या साहित्याच्या विकासासाठी त्यांनी ते साहित्य एकत्र करण्याचं ठरवलं होतं. जैनांची जी पहिली परिषद झाली होती ती 300 BCच्या दरम्यान पाटलीपुत्रला झाली होती. आणि त्यामध्ये स्थूलभद्र हे होते. त्याचं भरवणारं कोण होतं, तर चंद्रगुप्तानं भरवलं होतं. आणि त्यामध्ये 12 अंगांचं एकत्रीकरण करण्यात आलं. तर दुसरी परिषद 512 AD म्हणजे इसवी सनला झाली होती. त्यामध्ये वल्लभी येथे झाली होती. याचं अध्यक्ष होतं देवस्ती. आणि यामध्ये काय झालं, 12 अंग आणि 12 उपांगांचं एकत्रीकरण करण्यात आलं. अशा पद्धतीनं आपण जैन ह्याच्याबद्दल पाहिलं. जैन जे साहित्य आहे ते प्राकृत आणि अर्धमागधी या भाषेमध्ये आहेत. यामध्ये 12 अंग, 12 उपांग, 10 परिकरणा, 6 छेदसूत्र आणि मूलसूत्र सुद्धा 6 होती आणि सूत्रग्रंथ सुद्धा होते. जैन साहित्याबद्दल माहिती करून ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होतो. श्वेतांबर, दिगंबर, स्थूलभाऊ, भद्रभाऊ यांच्याबद्दल माहिती करून ठेवा. श्वेतांबर जे स्थूलभाऊंच्या बाजूचे होते आणि दिगंबर जे भद्रभाऊंच्या बाजूचे होते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. किंवा त्यांच्या जैन आर्किटेक्चर बद्दल सुद्धा माहिती असू द्या. दिलवाला टेम्पल राजस्थानमध्ये आहे, ते जैन आर्किटेक्चर आहे. किंवा त्यांचा गोमटेश्वर बाहुबलीचा पुतळा असेल याबद्दल सुद्धा माहिती करून ठेवा. किंवा तिथं आणखी कोणकोणती हत्ती गुंफा असेल किंवा उदयगिरी खांडगिरीच्या गुफा असतील ओरिसातील, या जैन तत्वज्ञानाबद्दल किंवा जैन धर्मियांच्या बद्दल आहेत असं लक्षात ठेवा. यानंतर आपण पाहणार आहोत मास्टर दीनानाथ पुरस्कार 2020. हे कोणाकडून दिले जातात? दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानकडून दिले जातात. क्षेत्र कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात? संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता. यावर्षीचे कला क्षेत्रातले पुरस्कार दिलेले आहेत. नाना पाटेकर, प्रेम चोप्रा, शर्मिला टागोर, संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना दिलेले आहेत. तर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर प्रतीत समधानी, डॉक्टर अश्विन मेहता, डॉक्टर राजीव शर्मा, डॉक्टर जनार्दन निंबाळकर, डॉक्टर निशित शाह. कवी व संगीतकार या क्षेत्रासाठी दिलेले आहेत. उषा मंगेशकर, मीना खडीकर, संतोष आनंद. आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये दिलेले आहेत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. एवढ्यांना मास्टर दीननाथ पुरस्कार 2020 मध्ये दिले आहेत. हे दीननाथ कुटुंबियांचे जे आहेत कोणकोणते? लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर होते, हे लक्षात असू द्या. आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे, दीननाथ स्मृती पुरस्कार. मास्टर दीननाथ पुरस्कार 2020ची घोषणा झाली. कला, वैद्यकीय आणि कवी, गीतकार, पत्रकार या क्षेत्रामध्ये दिले गेलेले आहेत. थँक्यू. अशा पद्धतीने आपण 25 एप्रिल 2020च्या चालू घडामोडी पाहिल्या.
तुम्ही लोकमान्यसोबत जोडलेले राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला जे लेक्चर्स असतील किंवा काही नोट्स असतील याबद्दल अपडेट मिळत राहतील. थँक्यू व्हेरी मच.